रोज रात्री महिलेसोबत हे एक काम जरूर करा. करोडपती व्हाल. नमस्कार मित्रांनो, रात्र होण्यापूर्वी जर हे 5 कामं तुम्ही करत नसाल तर तुम्ही पूर्ण आयुष्य पस्तावा करावा लागेल. मित्रांनो, झोप ही आपल्या सगळ्यांच्या जीवनात महत्त्वाचा भाग आहे. आपण सर्वजण रात्रीची वेळ झोपण्यासाठी उपयुक्त मानतो आणि बऱ्याच वेळी आपण अशाच वेळी झोपतो ज्यावेळेस आपण सर्व कामे पूर्ण करतो. याच दरम्यान अशी काही कामं असतात की जी तुम्हाला रात्री झोपण्यापूर्वी केली पाहिजेत. आज आम्ही तुम्हाला एक असं काम सांगणार आहोत जे रात्री उशिरापर्यंत कधीच केले नाही पाहिजे. तसं तर प्रेमसंबंध यासाठी कोणतीही वेळ निर्धारित केली नाही, परंतु रात्रीचा वेळ या कामासाठी अशुभ मानला आहे. प्रेमाच्या इच्छुक भावना आणि लालसा रात्री 12 ते सकाळी 6 या वेळेत वाढते आणि आनंद देखील कैक पटीने जास्त मिळतो. परंतु रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत प्रेमसंबंध बनवले पाहिजेत. यानंतरचा वेळ या कामासाठी अत्यंत शुभ मानला गेला आहे. अशी चूक तुम्ही चुकून देखील करू नका, अन्यथा परिणाम अत्यंत भयंकर होऊ शकतात. पहाटे 3 नंतरचा मुहूर्त हा ब्रह्ममुहूर्त म्हणून ओळखला जातो. यावेळी आपल्यासोबत ब्रह्मांडामध्ये ईश्वरीय शक्तींचा वास असतो. अशावेळी देवतांचे नामस्मरण, आराधना, पूजा, अर्चा, पाठ इत्यादी केले पाहिजे. गरुड पुराणाच्या अनुसारे जी व्यक्ती रात्री उशिरापर्यंत कोणताही मुहूर्त नसताना पूजापाठ करत राहते त्यांना फलप्राप्ती होत नाही. अशी पूजा देवदेवताऐवजी प्रेतात्मांना जाते. अर्थात अशा पूजेचे कोणतेही फळ मनुष्याला प्राप्त होत नाही. असं मानलं जातं की रात्री उशिरापर्यंत पूजापाठ केल्याने वाईट शक्ती त्या वास्तूमध्ये आकर्षल्या जातात. यासाठी मुहूर्ताच्या आधारित पूजापाठ केले पाहिजे किंवा रात्री 11 वाजायच्या आधी पूजापाठ आटोपले पाहिजे. त्यानंतर केलेली पूजा तांत्रिक मानली जाते. अशी पूजा मनुष्याला उद्ध्वस्त करते. आपल्या जुन्या वयस्कर लोकांनी या गोष्टी अनेक वेळा सांगितल्या आहेत की रात्री झोपण्यापूर्वी हात पाय तोंड स्वच्छ धुतले पाहिजे, नाहीतर भयानक नकारात्मक ऊर्जेचा संपर्कात आल्याने व्यक्तींना आजारी पडण्याची शक्यता निर्माण होते. हात न धुता बेडवर गेल्याने पूर्ण घरामध्ये आजारी स्वरूप वातावरण तयार होऊ लागते. सुखी आणि आरोग्यदायी जीवनासाठी हे सर्वांना माहीत असले पाहिजे की रात्री झोपायच्या अगोदर 1 ग्लास दूध सगळ्यांनी पिले पाहिजे. हे काम तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दूध पिणे अमृतासमान मानले जाते. त्यामुळे शांत झोप लागून शरीराला गरज असणारे पोषक तत्व मिळतात. दूध हे एक पूर्णान्न आहे. रात्री झोपण्यापूर्वी दिवसभराच्या घटनांचे आकलन करणे ही एक चांगली सवय आहे. स्वआकलन केल्याने तुम्हाला तुमच्या मधल्या कमी चुकींच्या गोष्टींची जाणीव होते आणि त्या तुम्ही सुधारता. याशिवाय निरोगी आणि आरोग्यदायी जीवन हवे असल्यास रात्री झोपण्यापूर्वी स्वयंपाकघरात उष्टी खरकटी भांडी असू नये, तसेच गळके नळ देखील असू नये. यामुळे रोग वाढतात. रात्री कपडे धुणे आणि वाळत घालणे खूप चुकीचे आहे. असं केल्याने तुम्ही संकटात सापडता. सूर्याच्या उन्हात कपडे सुकवली तर कपड्यातून नकारात्मक ऊर्जा निघून जाते, परंतु रात्री चंद्राच्या प्रकाशामध्ये कपड्यांमधून ही नकारात्मक ऊर्जा निघू शकत नाही. या उलट रात्री फिरणारी नकारात्मक ऊर्जा त्या कपड्यात संचार करते आणि तुमच्या संपर्कात येते. वैज्ञानिकदृष्ट्या देखील उन्हात कपडे सुकवल्याने त्यामधून सर्व कीटाणू, जीवजंतू देखील निघून जातात. तेव्हा वर सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या, निरोगी राहा आणि ही माहिती आपल्या प्रिय व्यक्तींसोबत नक्की शेअर करा. मित्रांनो, जसं आधीही सांगितलं आहे की या संशयाच्या नादात अनेकांनी आपलं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलेलं आहे. बरेच लोक बर्बाद झालेले आहेत. केस स्टडी केल्यास असं दिसून येईल की 2 प्रकारच्या स्त्रिया असतात. एक अत्यंत प्रामाणिक असणाऱ्या आणि कधीच तुम्हाला धोका न देणाऱ्या अशा चारित्र्यवान पतिव्रता स्त्रिया, तर दुसऱ्या प्रकारच्या स्त्रिया अशा असतात त्यांना आपण चारित्र्यसंपन्न म्हणू शकत नाही. अशा स्त्रियांचा पाय वारंवार घसरतो.
मित्रांनो, तुमची पत्नी तुम्हाला धोका देत आहे याबद्दल तुम्ही खात्रीने सांगू शकता का? जर सांगू शकत असाल तर अशा स्त्रीसोबत नातं आत्ताच तोडा. मात्र जर तुम्हाला यांची 100% खात्री नसेल तर मित्रांनो, अशा वेळी आपण आपल्या पतीवर संशय व्यक्त करू नका. कारण कोणतीही खात्री नसताना, कोणताही सबळ पुरावा नसताना केवळ परिस्थितीमुळे आपल्या पत्नीवर संशय घेऊ नका. वारंवार अशा प्रकारे घेतला जाणारा संशय चांगल्या व्यक्तीलासुद्धा वाममार्गाला लावतो. चांगली व्यक्तीसुद्धा वारंवार संशय घेतल्याने चुकीच्या गोष्टी करू लागते. अनेकांना अशी भीती वाटते की माझी पत्नी मला सोडून जाईल, दुसऱ्यासोबत निघून जाईल तर माझं काय होईल? मित्रांनो, जास्तीत जास्त काय होईल तर आपण इतरांकडेही पहा. जी जाणारी आहे ती जाणारच आहे. तुम्ही कितीही अडवण्याचा प्रयत्न करा, जिला जायचं आहे ती जाणारच आहे. त्यामुळे उगीचच संशय घेऊन जी जाणारच नाही आहे, जी आपल्याबरोबर प्रामाणिक वागते, तिच्यावर उगीचच संशय घेऊन तुमचं आणि तुमच्या बायकोचं आयुष्य उद्ध्वस्त करू नका. या ठिकाणी अनेकांना असाही प्रश्न पडेल की जे होत आहे ते फक्त पाहत राहावं का? परंतु हे पाहत राहण्यापूर्वी काही प्रश्न स्वतःच्या मनाला विचारा की तुम्ही तुमच्या पत्नीला आवश्यक असणारा वेळ देता का? तिला तिची स्वप्न, तिच्या महत्त्वाकांक्षा तुम्ही पूर्ण करता का? तिला योग्य ते स्वातंत्र्य तुम्ही देता का? योग्य याचा अर्थ स्वातंत्र्य हे द्यायलाच हवं. मात्र स्वातंत्र्याचा रूपांतर स्वैराचारात होता कामा नये. मात्र जेव्हा आपण आपल्या पत्नीला घरातच कैद करतो, जसे की तिने कुठे बाहेर जायचं नाही, तिने कोणत्याही परपुरुषाशी बोलायचं नाही, अशी बंधनं जेव्हा एखाद्या व्यक्तीवर लादण्यात येतात, तेव्हा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व खुंटतं, तिचं व्यक्तिमत्व विकास होत नाही. अशी स्त्री तुम्हाला सुख देऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या पत्नीला स्वातंत्र्य द्या, तिचा व्यक्तित्व विकास होऊ द्या. तुमच्या सुखी संसारामध्ये अनेक जण विघ्न आणण्याचा प्रयत्न करत असतात, हे लक्षात राहू द्या. असे लोक मुद्दाम तुमच्या मनात संशय निर्माण करण्यासाठी परिस्थिती निर्माण करतच असतात. याकडेही तुम्ही लक्ष द्यायला हवं. तर मित्रांनो, माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.